आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की अंगात एक वेगळंच नवचैतन्य संचारतं. अंगावर शहारे येतात आणि मन अभिमानाने भरून येतं. महाराजांच्या विचारांनी आजही लाखो शिवभक्त प्रेरित होत आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक जण समाजात शिवरायांचे विचार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच एक अनोखा शिवप्रेमी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. छत्रपती संभाजीनगर येथून थेट रायगडपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्या डोक्यावर घेऊन हा शिवभक्त पायी प्रवास करीत आहे. हजारो किलोमीटरची ही पदयात्रा केवळ प्रवास नाही, ती आहे महाराजांप्रती असलेली श्रद्धा, निष्ठा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची एक आगळी वेगळी भावना. रस्त्यावर भेटणारा प्रत्येक नागरिक या शिवप्रेमीला पाहून भारावून जात आहे. अनेक जण त्याला सलाम करत आहे, तर काही जण जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाही परिसरात देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश या पदयात्रेतून दिला जात आहे. आत्तापर्यंत हजारो किलोमीटर प्रवास पूर्ण करणारा हा शिवभक्त महाराजांबद्दलची आपली भावना कशी व्यक्त करतोय, त्याची ही प्रेरणादायी यात्रा नेमकी कशी सुरू आहे आणि रायगड गाठण्यासाठी त्याचा उद्देश काय आहे, हे सर्व आपण पाहणार आहोत आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये. आपण ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घेऊन पायी चालताय. जवळपास 35-40 किलोचं ओझं घेऊन तुम्ही चालताय. नेमके कुठून आलेत आणि कसा प्रवास असणार आहे तुमचा? जय श्री महाकाल, जय भवानी, जय शिवराय. मी आलो आहे छत्रपती संभाजीनगरवरनं आणि माझं त्र्यंबकेश्वर करून आता मी रायगडकडे निघणार आहे. आता मी कर्जत गावामध्ये तिथून आता म्हणजे पर डे 30-35 किलोमीटर मी चालून स्टे करतो. आणि जसं आता मी 35 किलोमीटर चालत आलो आहे आणि आता इथं माझा पुढं एका ठिकाणी स्टे आहे. रायगडसाठी का तुम्ही चाललात? रायगडवर कशासाठी चाललाय? रायगडवरती याच्यासाठी चाललो आहे की 5 फेब्रुवारी 2024 साली नाही का मी कृष्णेश्वर, ओंकारेश्वर, उज्जैन, मथुरा, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, अयोध्या, काशी ही 4000 किलोमीटर मी पदयात्रा केली. त्यावेळेस मला तिथं नाही का विचारलं नाही गेलं की तुझी जात कोणती, तू कोण आहे, काय हे विचारलं नाही गेलं. फक्त विचारायचे की तू कहाँ से आया है. तर मी त्यांना सांगायचो मी महाराष्ट्र से आया हो. तर ते म्हणायचे अरे महाराष्ट्र म्हणजे मराठा. म्हणजे 350 वर्षापूर्वी जे राजांनी बीज पोरलं आहे हिंदुत्वाचं, ते आजही त्यांच्या मनामध्ये रुजून बसलं आहे. किंवा महाराष्ट्रात राहणारा कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो तो मराठा म्हणून संबोधला जातो महाराष्ट्राच्या बाहेर. मग तिथून मी इन्स्पायर झालो. तिथून मग मागच्या वर्षी 2025 रोजी नाही का 2025 साली मी हरिद्वार ते केदारनाथ परत छत्रपतींची प्रतिमा घेतली आणि प्रतिमा घेऊन मी खांद्यावरती घेऊन हरिद्वार ते केदारनाथ पदयात्रा केली. आणि त्याच वेळेस मी ठरवलं की 12 ज्योतिर्लिंग मी छत्रपती शिवाजी महाराजांना खांद्यावरती घेऊन हर वर्षी एक धाम करत मी 12 ज्योतिर्लिंग कंप्लीट करणार आहे. आणि आता मी रायगडला जगदीश्वर महादेवाच्या मंदिराच्या दर्शनाला मी छत्रपतींना सोबत घेऊन राज्याभिषेक सोहळा जो उत्सव आहे तो मी माझ्या डोळ्याने बघणार आहे. हा अनुभव कसा आहे? तुम्ही आता सांगितलं की संभाजीनगरमधून निघालात आणि आता रायगडला चाललात, तर या दरम्यान तुमचा अनुभव काय? तुम्ही राहताय कुठे, कसं तुमचं दिनचर्या आहे, कशा पद्धतीनं सेवा लोकांच्याकडून तुम्हाला सहभाग मिळतोय का? सहभाग क्वचित ठिकाणी असं दिक्कत तर येतेच. हाताचे 5 बोटं सारखे नाही आहेत. आणि असं नाही की बा सगळंच हिंदुत्वासाठी लढणार आहे. काही कुठं प्रॉब्लेम येतो, कोणी नाव ठेवतो, कोणी काही बोलतो. फक्त एकच आहे की बा आपल्याला एकच ध्येय ठेवायचं आहे, छत्रपती आपल्यासोबत आहे, आपल्याला कुणाला घाबरायची गरज नाही आहे. व आपण आपल्या ध्येयापर्यंत कसं पोहोचणार तर हीच प्रेरणा आपण छत्रपतीकडनं घ्यायची आहे. कारण की छत्रपतींनी आतापर्यंत घेतलेली मोहीम हातात फत्ते केल्याशिवाय ते मागं आले नाही. कोणती गोष्ट तुम्हाला महाराजांची कोणती गोष्ट तुम्हाला प्रेरणादायी वाटते आणि म्हणून तुम्ही एवढा सगळा प्रेरणादायी असं आहे की श्री सन्मान असा आहे की कॅन्डल म्हणजे आपण काय करतो आता सध्या बलात्कार झाला ना तर सगळे जणांनी का सहानुभूतीपोटी कॅन्डल घेऊन छत्रपतींच्या समोर जाता म्हणजे
प्रतिमेसमोर जाता आणि तिथं जाऊन कॅन्डल लावता. ही आपली सनातन धर्माची संस्कृती नाही आहे. आपल्या धर्माची संस्कृती अशी आहे की जशास तसे, ज्याला त्याला चौरंग करा, त्याच्या हत्तीच्या पायी खाली द्यावं. छत्रपतींनी नारी शक्तीला इतका मोठा सन्मान दिला. आणि आज आपल्या महाराष्ट्रात असं आहे की आपण कॅन्डल घेऊन जाणं आपली ही संस्कृतीने आपला क्षत्रिय धर्म आहे. पण आता बलात्काराला उभा चौकात फाडलं पाहिजे. नाही, पण आता महाराजांचा तो काळ होता, राजे महाराजांच्या काळात ते चालायचं. आता आपण लोकशाही देशात राहतो ना. नाही, त्याही वेळेस आपण माथ्यावरती गंध लावायचो, आजही गंध लावतो. त्याही वेळेस आपण देवा धर्माची पूजा करायचो, आजही देवा धर्माची पूजा करतो. सिमिलॅरिटी ठीक आहे, बाकी त्याच्यात काहीच चेंजेस नाही. पण हे जे त्यावेळेस बलात्कारी नाही का, एका बलात्कार्याला जर कधी आपण अशी शिक्षा दिली छत्रपतींनी, तर त्याच्यानंतर दुसरा कोणी करणार नाही याची त्याला परिपूर्ण म्हणजे याची जाणीवच सगळ्यांना झाली होती. तसं आता महाराष्ट्रामध्ये काय झालंय, बलात्कार हा एकदम ॲज अ कॉमन विषय झालाय. लहान मुलींवरती बलात्कार करताय, यांना चौकात फाशी द्यायला पाहिजे. अशी कायद्यामध्ये तरतूद आणायला पाहिजे की याला पब्लिकच्या हातामध्ये द्यायला पाहिजे बलात्काऱ्यांना, प्रत्येक बलात्काऱ्यांना. आता तुम्ही रोज किती किलोमीटर चालता आणि आता पुढचा प्रवास कसा असणार आहे? मी रोजचं 30-35 किलोमीटर चालतो. इथून 115 का 117 मला माहीत नाही एवढं, पण रायगड आहे. आणि मला एक येणाऱ्या 5 तारखेपर्यंत रायगडच्या पायथ्याशी जाऊन मला बसायचं आहे. हिरोजी इंदुलकराची सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर त्या पायरीपाशी जाऊन मला 5 तारखेला सकाळीच तिथून मी त्या पायरीचं दर्शन घेऊन मग मी वरती निघणार आहे. तुम्ही हे नाही सांगितलं की महाराजांपासून तुम्हाला प्रेरणा, एक स्त्रियांचा आदर एक ठीक आहे, पण ही चालण्याची प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला की एवढं लांब मला चाललं पाहिजे म्हणून? एवढ्यात इथून म्हणजे संभाजीनगर. हा, तर मरावे पर कीर्तिरूपी उरावे. म्हणजे आपण जे नाही का, किंवा कोणी कशा पद्धतीनं हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करतंय, कोणी कशा पद्धतीनं करतंय, तर मी म्हटलं की बा आपण काही पैसे पाण्यावाले मोठे बाबून काही मोठे माणूस नाही आहे, पण एक आहे की बा आपण पायी जाऊन नाही का प्रत्येकाच्या म्हणजे सनातन धर्माचा प्रचार प्रसार थोडा तरी माझ्याकडनं झाला, म्हणजे हा माझ्यासाठी खूप ग्रेटफुल झाला. या हेतू आहे माझा. आता कसा प्रवास असणार आहे पुढचा? पुढचा प्रवास बघा, मी इथून खोपोली आणि तिथून पुढं पाली मार्गे, असं मला इतकं एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण मग जसं मॅप थ्रू मी जातोय. तुम्ही गुगल मॅपच्या नुसार सगळा प्रवास करता? हो. आणखीन काय तुम्हाला अशी लोक मध्ये भेटल्यानंतर तुमची काय विचारपूस करतात का, किंवा काय मदतीचं वगैरे काय तुम्ही अशी स्वीकारता का? मदतीचा विषय काहीच कोणाचा मी तर नाहीच बोलतो, पण मग एक कोणी दिलं ते म्हणता बस पाणी बॉटल घेऊन घ्या एक रस्त्याने. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर समजेल का? माझं नाव शिव एकनाथ शिंदे. मी राहणार तसा प्रॉपर आडगाव भोसले, कन्नड तालुका आणि छत्रपती जिल्हा संभाजीनगर. माझा मोबाईल नंबर आहे 7972 87 66 64. इंस्टाग्राम ID आहे महाकाल दिवाना शिव 4041. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत? नाही त्यांचे कोण नाही ना तुम्ही? नाही, ते लकीली आहे. माझे वडील पण माझ्यासाठी खूप ग्रेट आहेत. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा.